1,17,000 जात पडताळणीचे प्रकरण राज्यामध्ये प्रलंबित आहे। MBA साठी ॲडमिशन घेतलंय। आज जर माझं कास्ट व्हॅलिडिटी अपलोड नाही केलं माझं ॲडमिशन कॅन्सल होणार आहे सर। आज कॉलेजमध्ये SC कॅटेगरीला तुम्ही मागे ठेवलेले SC ST NT VJTच्या मुलांनी काय घोडं मारलं असं सावत्र पालकाची वागणूक मुख्यमंत्री साहेब ज्यांच्याकडे समाज कल्याण खाते ते मुळात देत आहेत का? या ठिकाणी आजच्या आज तात्काळ या विद्यार्थ्यांना 6 महिन्यापर्यंतची मुदतीचा GR काढावा। उद्या असंच कंटिन्यू चालू आहे। मेल येऊन जाईल संध्याकाळपर्यंत मेल येईल बट मेल पण आम्हाला येत नाहीये सर। 5 दिवस झाले मी चर्चा करावरती येते। हा एक प्रकारचा जातीवाद आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या अनास्थेमुळे त्यांच्या विभागाच्या अनास्थेमुळे साधारणपणे 2 लाख विद्यार्थी हे 3 तारखेला 4 तारखेला 6 तारखेला प्रवेशापासून मुकलेले आहेत। विद्यार्थी आणि पालकांची ही रांग जात पडताळणीचा दाखला मिळवण्यासाठीची आहे। राज्यातील मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, MBA असेल, 12वी किंवा त्यानंतरचे प्रवेश असतील या सर्वांसाठी जात पडताळणीचा दाखला असणं बंधनकारक आहे। मात्र तो वेळेत मिळत नाहीये आणि त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आलेत। राज्य सरकारने OBC विद्यार्थ्यांना जात पडताळणीचा दाखला सादर करण्याची मुदत 6 महिन्यांनी वाढवलेली आहे। जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांच्यासाठी देखील अशीच मुदत आहे। मात्र जे SC प्रवर्गातील आहेत आणि VJNT प्रवर्गातील आहेत त्यांच्यासाठी मात्र हा निर्णय घेण्यात आलेला नाही। प्रश्न इथंच आहे की हा दुजाभाव का आणि त्यामुळं या सगळ्या विद्यार्थ्यांचे जे प्रवेश आहेत ते धोक्यात आलेले आहेत। तुम्ही कुठून आलेला आहात आणि कोणाला तुमचा प्रवेश हवा आहे, कुठं हवा आहे? मी साहेब अंबरनाथमधून आलो। मी काल पण आलो होतो, मी आज सुद्धा आलेलो आहे। मे महिन्यामध्ये मी अप्लाय केलेलं आहे जात पडताळणीसाठी आणि 9 तारीख माझी लास्ट इंजिनिअरिंगसाठी मुलीच्या ॲडमिशनसाठी। मग आता ॲडमिशनचं काय करायचं आता? कसं एवढं ॲडमिशन आहे इंजिनिअरिंगमध्ये ठाण्याला। तू कुठून आलेली आहे आणि कधीपर्यंत तुला हा दाखला द्यायचा आहे? बारामतीवरून आणि 10 तारखेला लास्ट डेट आहे। आणि कशासाठी तू प्रवेश घेतला? इंजिनिअरिंगला। तू? मी मुळशीवरून आलेली आहे आणि इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतलाय। 10 तारखेची मुदत। अच्छा, काय सांगतात इथे? काय सांगतात? मी आजच आली आहे। तुम्हाला कुठे हवाय प्रवेश, कोणासाठी हवाय? माझ्या मुलीला हवाय MCA साठी। तर तिथे पण ते सांगतात इकडनं 6 महिन्याची मुदत दिली आहे पण तिकडे कॉलेज आम्हाला जबरदस्ती करतं की तुम्ही आत्ताच्या आता आम्हाला शेवटच्या राऊंडपर्यंत सबमिट करा। त्याच्यामुळे आमचं आता ॲडमिशन कॅन्सल होण्याची वेळ आलेली आहे। ते लोक कल्याणवरून आली आहे मी। इथे काही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आहेत तर मुळामध्ये निर्णय एका समाजासाठी होतोय, दुसऱ्यासाठी होत नाही। गेले आठवडाभर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो। राहुलजी डंबाळे आहेत, माझे सेविका आणि माझ्याबरोबरच्या माजी पुण्याच्या उपमहापौर सुनीता वाडेकर पण या ठिकाणी आहेत। या ठिकाणी गेल्या 5 दिवसापूर्वी आत्ता जी परिस्थिती ह्यापेक्षा 10 पट जास्ती गर्दी होती। विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला ॲडमिशन मिळालेले आहेत। 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख ही जात पडताळणीचे सर्टिफिकेट द्यायची, कास्ट व्हॅलिडिटीचे सर्टिफिकेट द्यायची शेवटचा दिवस आहे आणि कॉलेजने आम्हाला SMS पाठवलेला आहे जर त्या तारखेपर्यंत जर ॲडमिशन नाही झालं तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल, अन्यथा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये घ्या, 1.5 लाख, 2.5 लाख, 2 लाख एवढी फी भरा। तर आम्ही याची सखोल चौकशी केल्यानंतर जात पडताळणीची समितीचे वरती बसलेले आवाडजी ह्यांच्याबरोबर चर्चा केली। बार्टीचे प्रमुख वारे ह्यांच्याबरोबर चर्चा करी आम्ही आंदोलन केलं परवा। त्याच्यानंतर त्यांनी जी माहिती दिली संपूर्ण राज्यामध्ये, हे बघा ही माहिती परवाची आहे, 1,17,000 जात पडताळणीचे प्रकरण राज्यामध्ये प्रलंबित आहे। 36 समित्या आहेत जिल्ह्याच्या जात पडताळणीच्या, त्यामधील पूर्ण वेळ कार्यरत असलेल्या फक्त 13 समित्या आहेत। पुण्याचा डाटा घेतला, फक्त आपण जिथे आता या ठिकाणी आहोत तर पुण्यामधली परिस्थिती अशी आहे, पुण्यामध्ये राज्य सरकारने स्पेशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास करता 22 जुलैला GR काढलेला आहे आणि त्यांना 6 महिन्यापर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे की तुम्ही जात पडताळणी ह्या 6 महिन्यात कधी सबमिट करू शकता, तुमचं ॲडमिशन कॅन्सल होणार नाही। आम्ही सचिव वाघमारे यांना फोन करून विचारलं की बाबा ही काय व्यवस्था आहे? तुम्ही मागासवर्गीयांना GR काढला नाही 6 महिने मुदतीचा, तुम्ही स्पेशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास करता काढला। तर त्यांनी असं आम्हाला उत्तर दिलं, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे कास्ट व्हॅलिडिटी झाल्याशिवाय ॲडमिशन द्यायचं नाही।
मग मी म्हणलं जर तसं असेल तर तो सगळ्यांना लागू व्हायला पाहिजे. ते म्हणले नाही, स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासला 1.5 महिने आधी सर्टिफिकेट दिले म्हणून त्यांना स्पेशल केस म्हणून आम्ही दिलं. आम्ही म्हणलं मान्य आहे, पण तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आहे तो फक्त अनुसूचित जमाती वर्गाकरता होता. मग तुम्ही सगळ्या वर्गाला का लागू केला? तर ह्या विषयावरती काल त्यांनी ओबीसी मंत्रालयाने 6 महिन्याच्या मुदतीचा काल GR काढला. म्हणजे आपल्या इथे जी मुलं आहेत त्याच्यामध्ये स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड कास्टच्या मुलांना राहत मिळाली, ओबीसीच्या मुलांना पण राहत मिळाली. मग SC ST NT VGTच्या मुलांनी काय घोडं मारलं? असं सावत्र पालकाची वागणूक मुख्यमंत्री साहेब ज्यांच्याकडे समाज कल्याण खाते ते मुळात देत आहेत का? ही भावना आमच्यामध्ये निर्माण झालेली आणि पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. आमची अशी मागणी आहे, राज्य सरकारने आणि आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी आजच्या आज तात्काळ ह्या विद्यार्थ्यांना 6 महिन्यापर्यंतची मुदतीचा GR काढावा आणि संबंधित कॉलेज आणि CET सेलला त्यांनी आदेश द्यावेत की 6 महिन्यापर्यंत त्यांना मुदत द्यावी. एका समाजासाठी एक निर्णय, दुसऱ्या समाजासाठी दुसरा निर्णय, हे खूप दिसायला विचित्र दिसतंय. ह्याच्यामध्ये आम्हाला असं समजतं की आज तुम्ही एका कॅटेगरीला 6 महिन्याचं मुदत देत आहे आणि SC असेल NT असेल ह्यांना तुम्ही मुदत देत नाही आहे. आणि हे SC कॅटेगरी जे असेल हे सर्व पुरावेसहित येत असतात आणि येत असताना कॉलेजमध्ये ह्यांना कुठल्या ना कुठल्या कागदोपत्रीसाठी तुम्ही अडवताय, हे जातीभेद दिसून येते ह्याच्यामध्ये. म्हणून असं न करता ज्या समाजाला तुम्ही 6 महिन्याचं मुदत देत आहे ते सर्व समाजाला झालं पाहिजे, सर्व समाजाला एकत्र मानलं पाहिजे. आज कॉलेजमध्ये SC कॅटेगरीला तुम्ही मागं ठेवलेले आहे आणि सर्व ओपन जातीला SC कॅटेगरीकडे एवढं बजेट नसतो, ते एकतर गरिबीमधून शिकत असतात आणि तुम्ही अशा पद्धतीने त्यांना अडवणूक करत असताल. SC कॅटेगरीमध्ये आज उंच पदावरती शिकतात, चांगलं शिक्षण घेत आहेत आणि त्याच्या आम्हाला असं वाटतं की तुम्ही खोडसाळपणा करून ह्या मागासवर्गीय मुलांना तुम्ही मागं टाकत आहे. हे अन्यायकारक आहे समाजावरती. याचा परिणाम प्रवेशावरती होतो. निश्चित राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे हा विभाग असताना अशा प्रकारची धांदली होणं हा एक प्रकारचा जातीवाद आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या अनास्थेमुळे, त्यांच्या विभागाच्या अनास्थेमुळे साधारणपणे 2 लाख विद्यार्थी हे 3 तारखेला, 4 तारखेला, 6 तारखेला प्रवेशापासून मुकलेले आहेत. त्याबाबतचे SMS त्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश जे आहे ते रद्द करण्यात आलेले आहेत असे आदेश त्या मुख्यमंत्र्यांना, त्या विद्यार्थ्यांना SMS द्वारे प्राप्त झालेले आहेत. आणि CET विभागाला या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली तर CET विभाग अतिशय स्पष्टपणे सांगतोय की जोपर्यंत आम्हाला शासन आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही याच्यामध्ये काही करू शकत नाही. आजच्या तारखेला जर आपण पाहिलं, डॉक्टर हेड्डेंनी सांगितलं की 1.25 लाखापेक्षा अधिकची पेंडन्सी आहे. ही पेंडन्सी लक्षात घेता आणि इथून निर्गती होणाऱ्या प्रकरणांची संख्या लक्षात घेता 9 तारखेचा राऊंड असेल, 10 तारखेचा राऊंड असेल, यामध्ये सुद्धा लाखो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे आणि या नुकसानीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. त्याची भरपाई म्हणून तात्काळ त्यांचे प्रवेश निश्चित केले पाहिजे आणि ती राहत मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकांना दिली पाहिजे अशी आमची स्पष्टपणे मागणी आहे. ताई, तुला कुठे प्रवेश हवा आहे? तू कुठून आलेली आहेस? कोणत्या प्रवर्गासाठीचा दाखला तुला हवा आहे? सर, मला ओबीसीसाठी हवं आहे. मी 5 दिवस झाले येते, जुन्नरवर नाही येते, दररोज अपडाऊन करते. मग हे लोकांची लाईनला लागायचं, वरती जायचं, फाईल येत नाही वरती आणि दररोज असं म्हणतात उद्या या असंच कंटिन्यू चालू आहे. म्हणतात मेल येऊन जाईल, संध्याकाळपर्यंत मेल येईल, बट मेल पण आम्हाला येत नाही आहे. सर, 5 दिवस झाले मी चर्चा करावरती येते. आणि कॉलेजकडून काय सांगण्यात आलं? कॉलेजवाले बोलले आज जर नाही झालं तर ऍप्लिकेशन तुझं रद्द होणार. ऍडमिशन कशाला ऍडमिशन घेतलं? MBA ऍडमिशन आहे माझं. सर, MBA साठी ऍडमिशन घेतलंय. आज जर माझं कास्ट व्हॅलिडिटी अपलोड नाही केलं माझं ऍडमिशन कॅन्सल होणार आहे. सर, तर ही परिस्थिती आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आणि फक्त एका कॅटेगरीसाठी आधी निर्णय घेण्यात आला, पुन्हा दुसऱ्या कॅटेगरीसाठी, प्रवर्गासाठी निर्णय घेण्यात आला. मात्र VJNT आणि SC हे जे प्रवर्ग आहेत यांना मात्र कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही आणि त्यामुळं ही सगळी गर्दी पाहायला मिळते. यामध्ये OBC समाजातील विद्यार्थी आणि पालक देखील आहेत, कारण काल जरी निर्णय घेण्यात आलेला असला तरी तो अजून महाविद्यालयांपर्यंत अनेक ठिकाणी पोहोचलेला नाही. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हा दुजाभाव होतोय का? कॅमेरामन राजेश बिडकर, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.